शिरूर तालुक्यातील बेटभागात ढोल, ताशा, लेझीम या पारंपरिक वाद्यांच्या गजरात, गुलाल भंडारा, झेंडू फुलांच्या पाकळ्याची उधळण करत सार्वजनिक गणेश मंडळांनी मोठ्या थाटामाटात वाजत गाजत विसर्जन मिरवणूक काढल्या होत्या। 10 दिवस मनोभावे पूजा आरती केल्यानंतर भाविक भक्तांनी गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर याच्या घोषणा देत नदीच्या पाण्यात विसर्जन करत आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला। बेटभागातील पिंपरखेड, काठापूर, जांबूत, चांडोह, वडनेर येथील सार्वजनिक गणेश मंडळांनी श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करत भक्तांनी 11 दिवस गणपती बाप्पाची मनोभावे पूजा आरती केली। अनंत चतुर्थीच्या दिवशी दुपारी 3 नंतर पिंपरखेड येथे दाभाडेमळा, पोखरकरवाडी, पारगाव रोड, भागडी रोड, मधला मळा, गावठाण, दत्तवाडी, वेताळेश्वर वस्ती येथील सार्वजनिक गणेश मंडळांनी सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीमधून ढोल, ताशा, लेझीम या पारंपरिक वाद्याच्या तालावर गावातून विसर्जन मिरवणूक काढली होती। यावेळी गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत अनेक घरगुती गणपतीचा सहभाग होता। या विसर्जन मिरवणुकीमध्ये महिलांनी आकर्षक वेशभूषा करत लेझीम खेळण्याचा आनंद घेतला। विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा केलेल्या बाल गणेश भक्तांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते। संध्याकाळी पिंपरखेड येथील घोडनदीमध्ये गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या गणरायाचे गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या म्हणत विसर्जन केले। जांबूत, चांडोह, काठापूर येथील सर्वच सार्वजनिक गणेश मंडळांनी गणपती बाप्पाची पारंपरिक वाद्याच्या गजरात विसर्जन मिरवणूक काढत घोडनदी व कुकडी नदीत विसर्जन करत आपल्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला।